मंडळी, अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून राज्यात संशयाचं मोहोळ उठलेलं आहे. अजितदादांचा घातपात झाल्याच्या शंका आता अधिक गडद होताना दिसत आहेत. या प्रकरणाचा सुरुवातीपासूनच पाठपुरावा करणारे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी अजितदादांच्या अपघाताविषयी काही नवीन धक्कादायक गौप्यस्फोट केलेत, ज्यामुळे आता चांगलीच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे रोहित पवार यांच्या संघर्षाला मोठं यश आल्याचं देखील पाहायला मिळतंय. तब्बल 2 महिन्यानंतर या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथील शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 173 उपकलम 1 अंतर्गत विमान कंपनी विरुद्ध 0 FIR दाखल करण्यात आला. काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार रोहित पवारांनी कर्नाटक गाठलं आणि त्या ठिकाणी हा 0 FIR नोंदवून आता तो महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे वर्ग करण्यात आलाय. बाकी अजितदादांच्या पक्षातील काही कागद आमच्या हाती लागली आहेत असं म्हणत रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवरती निशाणा साधलाय. या संदर्भात आमदार रोहित पवारांनी केलेले खळबळजनक गौप्यस्फोट काय आहेत तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनका. मंडळी, अजितदादांचा विमान अपघात हा घातपात असल्याची दाट शक्यता रोहित पवार वारंवार बोलून दाखवतात. पुराव्यानिशी त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केल्याचं सर्वांनी पाहिलं. म्हणूनच अजितदादांचा अपघात हा मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असल्याची चर्चा राज्यात रंगली आहे. या प्रकरणी रोहित पवार देशपातळीवरील अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करतात. ते जेव्हा राहुल गांधींना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्या राज्यात न्याय मिळू शकतो अशा राज्यात तुम्ही जा. गवई साहेबांचं उदाहरण आहे. त्यानंतर मग रोहित पवार कर्नाटक राज्यात गेले आणि त्या ठिकाणी 23 मार्चला 0 नंबरने FIR दाखल करून तो आता महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. याबाबत रोहित पवारांनी कर्नाटक पोलिसांचे आभार देखील मानलेत. पण आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या FIRचा तपास ते कशा पद्धतीने करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आम्ही सुद्धा यावर बारकाईनं लक्ष ठेवू. हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या, मग ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये FIRची मूळ कॉपी सुद्धा दिली आहे. कर्नाटकचे पोलीस महासंचालक P हरिशेखरन यांनी आता ही केस महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे वर्ग केली आहे. त्यांचं पत्र देखील रोहित पवार यांनी समोर आणलंय आणि आता परीक्षा आहे महाराष्ट्र पोलीस दलाची. या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला साजेसा सखोल तपास महाराष्ट्र पोलीस करतील आणि राज्य सरकारही त्यासाठी सहकार्य करेल ही अपेक्षा. जस्टिस फॉर अजितदादा असं म्हणत रोहित पवारांच्या दुसऱ्या एका पोस्टनं देखील लक्ष वेधून घेतलंय. रोहित पवारांनी या प्रकरणी मंगळवारी विधानसभेत देखील मुद्दा उपस्थित केला आणि आक्रमक होत सरकारला धारेवर धरलं. पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. राज्यात बस स्टॉपवरून चार्जर चोरीला गेला किंवा चप्पल चोरीला गेली तरी गुन्हे दाखल होतात. झाडाच्या फांद्या शेजाऱ्याच्या अंगणात गेल्या तरी FIR होतो. मग राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो पण पोलीस गुन्हा का नोंदवत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मंगळवारी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तर त्यांनी इथपर्यंत सांगितलं की मी मुंबईतील मरीन ड्राईव्ह, बारामती तसेच CID अशा ठिकाणी FIR नोंदण्यासाठी गेलो. मात्र कुठेच FIR दाखल झाला नाही आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी FIR दाखल करण्यासंदर्भात आपल्याला मदत केली नाही. मी कोर्टातही गेलो असतो कारण गुन्हा नोंदवण्यासाठी खूप काही करावं लागतं. मात्र त्यांच्याच पार्टीतले नेते कसे राजकारण करतात हे मी तुम्हाला उद्या सविस्तर सांगेल असं म्हणतात ना. रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना टार्गेट केलंय. याच दोघांनी जय पवार यांच्यावर दबाव आणला आणि पत्रकार परिषद घेऊ दिली नाही असा गौप्यस्फोट देखील रोहित पवारांनी केलाय. प्रफुल्ल पटेल यांना या प्रकरणाचा तपास व्हावा असं वाटत नाही. तो ब्लॅक बॉक्स कुठे अमेरिकेला गेलेला नाहीये. एव्हिएशन मधील अनेक अधिकारी त्यांच्या परिचयाचे जवळचे आहेत अशी माहिती रोहित पवारांनी दिली. दरम्यान राज्यात अशोक खरात प्रकरण गाजत असून सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावरती गंभीर आरोप होत आहेत. चाकणकर यांनी अनामिका तर तटकरे यांनी अंगठा कापल्याचे काही फोटो देखील समोर आलेत. या गोष्टीचा संदर्भ घेत रोहित पवार यांनी जादूटोणा आणि भोंदूगिरीच्या अंगाने देखील काही गौप्यस्फोट केले.
अजितदादा जिवंत असताना त्यांच्या मुंबईतील आणि बारामतीतील घराबाहेर काळी जादू करण्यात आली होती. दादांचं पद मिळावं, त्यांची ताकद कमी व्हावी या हेतून काही नेत्यांनी चक्क आपली करंगळी कापली. अशोक खरात प्रकरण आणि अजितदादांचा अपघात याचे धागेदोरे जुळतात का, हे तपासणं गरजेचं आहे. सत्तेसाठी कोणी कोणी अघोरी प्रकार केला हे लवकर स्पष्ट होईल, असं रोहित पवार म्हणाले. दरम्यान कालच्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी सर्वात मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आणि तो म्हणजे अजितदादांच्या पक्षातील काही कागदपत्र आमच्या हाती लागलेली आहेत. आता अनेक गौप्यस्फोट आम्ही करू. भाजपला वाटतंय अजित पवार यांचा पक्ष बऱ्यापैकी संपलाय, उर्वरित पक्ष देखील भाजपला संपवायचा आहे. यापुढे दादांच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावू, त्यांना भाजपकडून उभा करण्याचा विचार सुरू आहे. तसंच भाजपनं आता त्यांचा फोकस एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे देखील वळवलाय, अशी माहिती देत रोहित पवारांनी आता राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. बाकी बंगळुरूमध्ये संबंधित विमान कंपनी विरुद्ध दाखल झालेला 0 FIR जो आता महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय, तोच FIR आता अजितदादांच्या अपघाताच्या तपासासाठी महाराष्ट्राचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचं बोललं जात आहे. कारण इतर कुठल्याच तपासात प्रगती नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट म्हटलंय. मंडळी, मागील काही दिवसांपासून रोहित पवारांकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामुळे पटेल आणि तटकरे यांनीच अजितदादांचा घातपात घडवून आणल्याची चर्चा राज्यात ऐकायला मिळते. याशिवाय खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकर देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यात. यांच्या चौकशीची मागणी आता होते. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.